ही मोनाली, हिच्या लग्नाला 10 वर्ष झालेली आहेत. तिला पहिली प्रेग्नन्सी 2018 मध्ये राहिली होती, पण अनफॉर्च्युनेटली 5व्या महिन्यात ब्लड प्रेशर फार वाढलं, बाळाला रक्तपुरवठा बंद झाला आणि बाळ पोटात गेलं. त्याच्यामुळे डिलिव्हरी करून घ्यावी लागली. त्यानंतर प्रेग्नन्सी राहत नव्हती आणि पहिली हिस्ट्री कन्सिडर करता तिचे काही ब्लड रिपोर्ट केले. तिला कॅल्शियम लो डोस ॲस्पिरिन सप्लिमेंट आम्ही फोलिक ॲसिड चालू केलं आणि लकीली ते त्यात नॅचरली कन्सिव्ह झाली. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तिला ठरल्याप्रमाणे ब्लड थिनर्स म्हणजे ॲस्पिरिनची गोळी 150 मिलीग्रॅममध्ये आणि ब्लड थिनर इंजेक्शन चालू केले आणि आज 36 आठवडे पूर्ण झाले आणि आपलं टार्गेट अचीव्ह झालं. जर अशी हिच्यासारखी हिस्ट्री असेल, प्रिव्हियस प्रेग्नन्सीमध्ये बाळाचं वजन पाणी फार कमी असेल, रक्त पुरवठा कमी झाल्याने बाळ पोटात गेलं असेल किंवा ब्लड प्रेशर वाढलेलं असेल, अशाही पेशंटला ॲस्पिरिन ही एक मॅजिक पिल ठरते आणि ती जे प्रिव्हियस प्रेग्नन्सीमध्ये झाले ती रिस्क कमी करण्यासाठी खूप फायद्याची ठरते. आता सांगण्याचं, कधी कधी पेशंटला काय वाटतं, माझ्याकडे लास्ट मंथमध्ये एक डिलिव्हरी झाली. तिचं ट्विन प्रेग्नन्सी होती, बऱ्याच वर्षांनी प्रेग्नन्सी राहिली होती आणि रक्तपुरवठा कमी असल्यामुळे तिला हिपॅरिनचे इंजेक्शन दिले होते. तिने इंजेक्शनचा त्रास होतो. आता हिपॅरिनचे इंजेक्शन मला सांग, छोटीशी निडल असते, सबक्यूट घेतो, त्याचा काही विशेष त्रास नसतो. ते इंजेक्शन जे घेतो तिथे फक्त कदाचित इंजेक्शन देताना छोटीशी एखादी रक्तवाहिनी रप्चर झाली, तिथे थोडंसं ब्लिडिंग होतं, थोडासा काळा डाग पडतो, तो काही दिवसाने चालला जातो. तिने परस्पर इंजेक्शन बंद करून टाकले आणि मग ती सेकंड व्हिजिटला आली तर ब्लड प्रेशर फार वाढलं होतं आणि त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेटली लवकर डिलिव्हरी करावी लागली. तर जे काही कराल, मेडिसिन घेता, जे औषधं काहीतरी डॉक्टरने विचार करून दिलेला असतो, परस्पर मेडिसिन बंद करू नये आणि ज्याला गरज असते त्यांना ही मेडिसिन घ्यायचीच गरज असते. आता मला सांग, तुझ्या केसमध्ये आपण लकी ठरलो ना यावेळी की आपण वेळेवरच सर्व देत गेले आणि सगळं मला हे झाले ती. आणि भरपूर तुम्ही माझी पाहिजे ना तेवढी भरपूर काळजी घेतली. म्हणजे जशी माझी पहिली ट्रीटमेंट चालू होती तिथे मला एवढी असा रिस्पॉन्स कधी भेटला नव्हता आणि जशी मी तुमच्याकडे आली ना तर म्हणजे मला सगळं वेळेवर व्यवस्थितच होत गेले. तुझी हिस्ट्री अशी होती म्हणून आपण अगोदरच काळजी घेतली आणि आपण ते टाळू शकतो. चलो, ऑल द बेस्ट.